नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बेकायदेशीर एलईडी वापरणाऱ्या मासेमारी बोटींवरील कारवाईसाठी तपासणी मोहीम व्यापक करा. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे. खेड नगर परिषद, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग प्रतिबंध विषयक शिबिर संपन्न. खेड तालुका पत्रकार संघातर्फे 12-13 रोजी रंगणार नारी महोत्सव. सलग 2 दिवस महिलांच्या लोककलांचा जागर. 5 गरजू महिलांना देणार शिलाई मशीन. कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान. खेड नगर परिषदेचा श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना, घरडा हॉस्पिटल, लवेल तालुका खेड यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी खुला. आणि अजिंक्य तलाठी स्मृती क्रिकेट चषकाचा मानकरी ठरला दापोली 11. आता पाहूया सविस्तर वृत्त. एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्याची तपासणी मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी असे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्य व्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर रामास्वामी एन, मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खलपे, सह आयुक्त महेश देवरे आणि युवराज चौगुले आदी उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले की एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींद्वारे होत असलेली मासेमारी रोखण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी दिल्या पाहिजेत असे सांगत या कामासाठी विभागाने अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. या बैठकीत मत्स्य व्यवसाय विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती प्रक्रिया, सागरी किनाऱ्यांवरील 91 अतिसंवेदनशील लँडिंग पॉइंट्सवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक आणि पर्यवेक्षक नेमणे आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सागर मित्र नेमणुकी संदर्भातही आढावा घेण्यात येऊन संबंधित यंत्रणांना याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. खेड नगर परिषद, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई आणि वालावलकर रुग्णालय डेरवड यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग प्रतिबंध विषयक मार्गदर्शन व तपासणी शिबिराचं आयोजन स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र येथे करण्यात आलं होतं. या शिबिरास विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी कर्करोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन करत कर्करोग हा लवकर निदान व योग्य उपचाराद्वारे बरा होऊ शकणारा आजार असल्याचं स्पष्ट केलं. तोंडाचा, स्तनाचा तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांची तोंड, स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची पूर्व तपासणी करण्यात आली. तसेच स्तनाची स्वतः तपासणी कशी करावी याचं प्रात्यक्षिक डमी मॉडेलद्वारे दाखवण्यात आलं. या प्रात्यक्षिकासह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवला. 18 ते 65 वयोगटातील महिलांसाठी अशा तपासण्या अत्यंत आवश्यक असून विशेषतः 30 वर्षावरील विवाहित महिलांनी नियमित तपासणी करून घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. या शिबिरामुळे कर्करोगाबाबतचे गैरसमज दूर होऊन नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. योग्य माहिती, वेळेवर निदान आणि उपचार यामुळे कर्करोगावर मात करणं शक्य असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. महिला सक्षमीकरणासह महिला आणि तरुणींच्या कलागुणांना वाव देत त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खेड तालुका पत्रकार संघ आणि नगर परिषद यांच्या सहकार्याने 12 आणि 13 एप्रिल रोजी येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात नारी महोत्सव रंगणार आहे. सलग 2 दिवस महिलांच्या लोककलांचा जागर होणार आहे. 5 गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करत त्यांना कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासाठी बळ दिलं जाणार आहे. याच वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. नारी महोत्सवाचं उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या पत्नी सौ श्रेयाताई कदम यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, मुख्याधिकारी महादेव रोडगे, दुबई स्थित उद्योजक बशीरभाई हजवानी, शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत महिला भजन मंडळाचे भजन, नृत्य, लावणी आणि अन्य लोककला सादर करण्याची मुभा महिला आणि तरुणांना दिली जाणार आहे. लोककलांचं जतन करणारी विविध महिला मंडळं लोककलेचा जागर करणार आहेत.
नृत्य व लावणी क्षेत्रात प्रवीण असणाऱ्या तरुणींनाही नृत्य करण्याची संधी मिळणार असून गायनही सादर केलं जाणार आहे। या महिला कलावंतांचा पत्रकार संघाच्या वतीने प्रोत्साहनपर रोख रक्कम देऊन यथोचित सन्मानही केला जाणार आहे। याचवेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी हनीफ घनसार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 50 गरजू महिलांना 2 लाखांचं विमा कवच दिलं जाणार आहे। महिलांच्या आर्थिक उत्कर्षासाठी नाट्यगृहाच्या आवारात विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची उभारणीही करण्यात येणार असून यात महिला बचत गट व अन्य महिला सहभाग नोंदवणार आहेत। 20 स्टॉलची मांडणी करण्यात येणार असून त्यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही। 13 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस, श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय मोदी, नगरसेवक मिनार चिखले, समाजसेवक रोहन विचारे यांच्या उपस्थितीत शुभारंभ होईल। आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा रहाटगाडा हाकणाऱ्या गरजू महिलांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी शिलाई मशीनचं वाटप करण्यात येणार आहे। यानंतर होम मिनिस्टर कार्यक्रम होणार असून 5 महिलांना पारितोषिकांची लयलूट करण्याची संधी प्राप्त होणार आहे। सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, वैद्यकीय आणि इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा अलौकिक ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे। या नारी महोत्सवात महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आवाहन खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, कार्यक्रम प्रमुख सौ अश्विनी वडके यांनी केलंय। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, ज्येष्ठ सल्लागार व संयोजक समिती प्रमुख उत्तम कुमार जैन, श्रीकांत चाळके, सदानंद जंगम, सचिव किशोर साळवी, कार्यक्रम प्रमुख अश्विनी वडके, कार्यक्रम समन्वयक अनुप जोशी, अनिल तांबे, सुनील आंबरे यांच्यासह सदस्य प्रयत्नशील आहेत। खेड शहर आणि परिसरातील गरजू रुग्णांना योग्य आणि माफक शुल्कामध्ये आरोग्य सुविधा मिळण्यासाठी खेड नगर परिषदेचा हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे दवाखाना, घरडा हॉस्पिटल लवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लोकहितासाठी नागरिकांना सर्व आरोग्य सोयी सुविधांसह रुजू करण्यात आला आहे। त्याचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते पार पडणार आहे। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, घरडा फाउंडेशनचे विश्वस्त सतीश वेंगोली, घरडा केमिकल्स लोटेचे युनिट हेड रामकृष्ण कुलकर्णी, खेड नगर परिषदेचे शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, भाजपा गटनेते रहीम सहीबोले, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत। तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे, स्वच्छता, वैद्यकीय आणि आरोग्य समिती सभापती तौसिफ खोत आणि घरडा हॉस्पिटल लवेलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर फिरोज पटेल यांनी केलंय। अजिंक्य आधार सामाजिक संस्था पुरस्कृत दापोली 11 आयोजित अजिंक्य तलाठी स्मृती चषक तिसरे पर्वाच्या माध्यमातून दिनांक 3, 4 आणि 5 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली क्रिकेट स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाली। तालुक्यातील 18 यशवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सुधीर तलाठी, प्रसाद मेहता, सुजय मेहता, नितेश तलाठी, सौ संगीता तलाठी, डॉक्टर अपर्णा तलाठी, शिरीष मेहता, शिरीष शेठ, मिलिंद शेठ, दीपक सोनावणे आदी अनेक मान्यवर व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते। अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पंचायत समिती सभापती उन्मेशजी राजे, जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, पंचायत समिती सदस्य भाऊई दाते, कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनीलजी दळवी, पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे, श्री व सौ सुधीर तलाठी यांच्यासह तमाम दापोलीतील रसिक क्रिकेट प्रेमी यांच्या उपस्थितीत पार पडला। कार्यक्रमाच्या शेवटी अंतिम सामन्याचा सामनावीर उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि विजेता संघ दापोली 11 आणि उपविजेता संघ सिया स्पोर्ट्स या सर्वांना उपस्थित मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आलं। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांकडून खूप परिश्रम घेण्यात आले। रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे यांची जल व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे। या निवडीबद्दल खेड तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि तमाम शिवसैनिकांकडून त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने
नगरसेवक रहीम सहीबोले वॉर्ड क्रमांक 2 यांच्या पक्ष कार्यालयात नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं. खेडवासियांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अजय शेठ बिरवटकर यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती आणि कृषी समितीवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अजय बिरवटकर प्रतिष्ठानतर्फे त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जनता दरबार म्हणजे जनतेच्या समस्यांना थेट न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पालकमंत्री उदय सामंत नेहमीच जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहिले. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जाणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय. जागतिक आरोग्य दिनानिमित्त माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा शुभारंभ आणि मार्गदर्शिकेचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे करण्यात आलं. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.